मित्रहो नमस्कार. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, कोणताही गुन्हा झाला आणि तो साबित झाला की त्याला शिक्षाही ठरलेलीच असते. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार, गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार ती शिक्षा बदलत राहते. शिक्षेतील मोठी शिक्षा म्हणजे मृत्यूदंड अर्थात फाशी. मित्रहो, आज याच विषयावर आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. फाशीची शिक्षा सुरू कधी झाली, कोणत्या देशामध्ये ती कशा प्रकारे चालवली जाते, त्याची कशी अंमलबजावणी केली जाते, फाशीला सध्याच्या काळात विरोध का होऊ लागला आहे, फाशी देणाऱ्या जल्लादला किती पगार मिळतो, फाशीची अंमलबजावणी केली का जाते, कशी केली जाते, फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश पेन किंवा पेनाची नीब तोडून का टाकतात, या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मित्रांनो. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतात 30हून अधिक जेलमध्ये फाशी देण्याची सध्या सोय आहे. म्हणजे येथे फाशीचा स्तंभ तयार आहे. आता पहिला प्रश्न असा उरतो की फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश पेनाची नीब का तोडतात. मित्रहो, यामागे अनेक कारणं आहेत. फाशी दिल्यानंतर त्या गुन्हेगाराच्या आयुष्याचा अंत होतो, तसाच त्या पेनाच्या आयुष्याचाही अंत व्हावा अशी त्यामागे भावना असते. दुसरी गोष्ट, दुसऱ्या कोणत्या गुन्हेगाराला फाशी देण्याची वेळ त्या पेनावर येऊ नये यासाठी पेनाची नीब तोडली जाते. जेव्हा या पेनाने फाशीच्या आदेशावर शिक्कामोर्तब केलं जातं किंवा सहीची मोहर उमटवली जाते, तेव्हा दोषीबरोबर पेनही संपवावं यासाठी त्या पेनाची नीब तोडतात असा समज आहे. भारतात गंभीरातल्या गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला फाशीची शिक्षा दिली जाते. न्यायाधीशाने फाशीची शिक्षा सुनावली की त्यानंतर ते आपल्या पेनाची नीब तोडून टाकतात. मित्रहो, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कशी केली जाते ते आता आपण पाहू. शक्यतो गुन्हेगाराला फाशी ही सूर्योदय किंवा सूर्योदयाच्या अगोदर दिली जाते. याला अनेक कारणं आहेत. कारागृहातील सर्व कामे ही सूर्योदयानंतर सुरू होतात. त्यामुळे सकाळी फाशी दिल्यास तुरुंगातील इतर कामावर त्याचा परिणाम होत नाही. त्याचबरोबर ही कामे सुरळीत सुरू राहतात. त्यामुळे फाशीची वेळी सकाळी निवडली जाते. फाशी देण्यापूर्वी जल्लाद जो फाशीची अंमलबजावणी करतो, तर तो आरोपी हिंदू असल्यास त्याला रामराम, मुस्लिम आरोपी असल्यास त्याला सलाम केला जातो. त्यावेळी आरोपीच्या कानात जल्लाद सांगतो की मला माफ करा, पण मी काहीच करू शकत नाही, कारण आम्ही हुकमाचे ताबेदार आहोत. फाशी देण्यापूर्वी आरोपीला एक शेवटची इच्छा विचारली जाते. ही इच्छा कोणती असावी याची सुद्धा एक नियमावली ठरलेली आहे. यामध्ये घरच्यांना भेटणे, धर्मग्रंथाचं वाचन करणे, त्याला आवडती डिश जी खावीशी वाटते ती डिश देणं, अशा इच्छेचा समावेश असतो. जी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही अशी इच्छा जर आरोपीनं व्यक्त केली तर ती मात्र फेटाळली जाते. एखाद्या गुन्हेगारानं समजा आपल्या फाशीच्या वेळेस आपल्या धर्मानुसार पंडित, मौलवी, फादर किंवा इतर धर्मगुरू उपस्थित राहावेत अशी जर इच्छा प्रकट केली तर त्याला ती परवानगी दिली जाते. आणि या सर्व गोष्टीचं नियोजन हे तुरुंग अधीक्षकानं करायचं असतं. जेव्हा आरोपीला फाशीची शिक्षा होते त्यावेळी त्या कायद्याला एका वेगळ्या कोठडीत ठेवलं जातं. फाशीच्या शिक्षेची सगळी जबाबदारी म्हणजे
फाशीची शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टींची तयारी करणं याची जबाबदारी तुरुंग अधीक्षकाची असते. फाशीचा स्तंभ, दोर, कैद्याच्या चेहऱ्यावर टाकायचं कापड, या सगळ्या गोष्टी नीट असाव्यात याची तजवीज तुरुंग अधीक्षकांना अगोदरच करावी लागते. त्यांना हे सुद्धा बघावं लागतं की फाशीचा स्तंभ व्यवस्थित उभा आहे, त्याच्या खटक्याला तेलपाणी केलेलं आहे, तिथली साफसफाई झालेली आहे आणि फाशीचा दोरसुद्धा मजबूत आहे. या सगळ्या गोष्टीची त्यांना पाहणी करावी लागते. आता फाशीच्या दिवशी नेमकं काय घडतं हे पाहू. फाशीच्या दिवशी पहाटे अधीक्षक आणि उपअधीक्षक फाशीच्या काही मिनिटांआधी कैद्याच्या कोठडीत जातात. तुरुंग अधीक्षक तेथे कैद्याची ओळख पटवतात आणि हे निश्चित करतात की डेथ वॉरंट ज्याच्यावर बजावला आहे तो आरोपी हाच आहे. त्याला त्या कैद्याच्या मातृभाषेत त्याच्यावरील डेथ वॉरंट वाचून दाखवला जातो. तत्पूर्वी काय होतं, फाशीच्या आदल्या दिवशी फाशीचा स्तंभ आणि ज्या दोरानं फाशी दिली जाणार आहे तो दोर याची तपासणी केली जाते. फाशीच्या दोरावर एक वाळूचं पोतं लटकवलं जातं. हे वाळूचं पोतं कैद्याच्या किंवा आरोपीच्या वजनापेक्षा 1.5 पटीनं जास्त असतं. याच्यामागे हेतू हा असतो की कैद्याला फासावर लटकवल्यानंतर तो लटकतच राहावा. त्याचा मृत्यू झाल्याशिवाय तो खाली पडू नये किंवा त्याला काढलं गेल्याशिवाय फासावर उतरवल्याशिवाय तो खाली पडू नये, हा त्यामागे हेतू असतो. कोणता महिना आहे फाशीसाठी आणि तो कोणत्या ऋतूतला आहे यावर फाशीची वेळ ठरते. कैद्याचं बोलणं फाशी देण्यापूर्वी हे रेकॉर्ड केलं जातं आणि मग अधीक्षक फाशीच्या ठिकाणी जातात. उपअधीक्षक मात्र फाशीच्या कैद्याची जी कोठडी असते तेथेच थांबतात. त्यांच्या उपस्थितीत कैद्याला काळे कपडे घातले जातात, त्याचे हात बांधले जातात. जर त्याच्या पायात बेड्या असतील तर त्या काढल्या जातात आणि मग कैद्याला फाशीच्या स्तंभापर्यंत नेलं जातं. त्यावेळी त्याच्यासोबत तुरुंगाचे उपअधीक्षक, मुख्य वॉर्डन आणि 6 वॉर्डन कैद्यासोबत असतात. 2 वॉर्डन पुढे चालतात, 2 मागे आणि दोन्ही बाजूने कैद्याचे दंड पकडून 2 वॉर्डन चालत असतात. फाशीच्या ठिकाणी तुरुंगाचे अधीक्षक, मॅजिस्ट्रेट आणि मेडिकल ऑफिसर उपस्थित असतात. अधीक्षक ह्याबाबतची कल्पना मॅजिस्ट्रेटला देतात आणि कैद्याची ओळख पटवल्याबाबत माहिती देतात आणि नंतर कैद्याला फाशी देणाऱ्या जल्लादाच्या हाती सोपवलं जातं. कैद्याला स्वतःहून फाशीच्या स्तंभावर चढावं लागतं. त्याला फाशीच्या दोराखाली उभं केलं जातं. तोपर्यंत ऑर्डरनी त्याचे हात पकडून ठेवलेले असतात. त्यानंतर त्यांचे पाय घट्ट बांधले जातात, हातसुद्धा घट्ट बांधले जातात. चेहरा काळ्या कापडाने झाकला जातो आणि कैद्याच्या मानेभोवती फाशीचा दोरा आवळला जातो. कैद्याला धरून ठेवणारे ऑर्डरने मागे होतात आणि तुरुंग अधीक्षकांनी वेळ पाहून इशारा केल्यानंतर जल्लाद फाशीचा खटका ओढतो. कैदी ज्या लाकडी फळीवर उभा असतो ती फळी ओढली जाते खटक्यासरशी आणि कैद्याचे पाय लटकू लागतात. कैद्याच्या मानेला फास बसतो आणि हळूहळू त्याचा मृत्यू होतो. फाशी दिल्यानंतर सर्वसाधारणपणे आरोपीला 10 मिनटं फासावर लटकवलं जातं आणि 10 मिनटानंतर डॉक्टर त्या मृतदेहाचं निरीक्षण करतात, मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा करतात आणि मग हा मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला जातो. मित्रो, कधीकधी मनात शंका येते की 10 मिनिटात जर एखाद्या आरोपीचा मृत्यू झाला नाही तर किंवा फासाचा दोर मध्येच तुटला तर त्यावर पवन जल्लादने एक खुलासा केला आहे. पवन नावाचा एक जल्लाद आपल्या भारतामध्ये आहे. तर त्यानं असा खुलासा केला आहे की जेव्हा एखाद्या दोषीची फाशीची शिक्षा देण्याचं ठरतं तेव्हा संपूर्ण खबरदारी यापूर्वीच घेतली जाते. देशात आजपर्यंत तरी फाशी देताना दोरखंड तुटल्यामुळे कोणाचीही शिक्षा रद्द झाल्याची घटना घडलेली नाही. तर फाशीची अंमलबजावणी ही पूर्णपणे करण्यात आलेली आहे.
जेव्हा एखाद्या दोषीला फाशी देण्याची तारीख निश्चित केली जाते तेव्हा एक दिवस आधी जल्लादला तुरुंगामध्ये बोलवलं जातं. त्यानंतर त्या आरोपीला फाशी देण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे फाशी देण्यासाठी कोणता दोर वापरायचा, फास कसा बांधायचा, आणि फाशी देण्याच्या दिवशी फाशी देण्याची वेळ होण्यापूर्वी 15 मिनटं अगोदर जल्लादला फाशीच्या जी कोठडी असते त्या ठिकाणी नेलं जातं आणि मग जल्लाद त्याची जी काही कामगिरी असते ती पार पाडतो. पंधरा मिनिटातच हा खेळ समाप्त होतो. मित्र, भारतात देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. म्हणजे मृत्यूदंडाच्या शिक्षेची वेळ काय असावी, त्याचे काटेकोरपणे पालन करावं लागतं. आता आरोपीला किंवा कैद्याला फाशी सूर्योदयापूर्वी का दिली जातात याच्याबाबत अनेक कारणं आहेत. एकतर यामध्ये आरोपीच्या भावनांचा विचार केला जातो. फाशीचा दिवस उजाडल्यानंतर आरोपीला आपली शिक्षा भोगण्यासाठी फार काळ वाट बघावी लागू नये आणि तो मानसिक तणावाखाली येऊ नये, हे त्यामागचं मुख्य कारण आहे. कारण फाशीची शिक्षा जेव्हा जसजशी जवळ येते तसतशी कैद्याची मानसिक स्थिती खूप खराब होते. ते अजून खराब होऊ नये यासाठी सूर्योदयाच्या वेळीच त्याला फाशी दिली जाते. अनेक वेळा असं असतं की प्रत्येक माणसाचा मूड हा सकाळी चांगला असतो, त्यामुळे सकाळच्या चांगल्या वातावरणातच त्याच्या चांगल्या मूडमध्येच त्याला फाशी दिली जावी, हे त्याच्यामागचं दुसरं एक कारण असतं. त्या आरोपीला फाशी दिल्यानंतर कारागृह प्रशासनाच्या अनेक जबाबदाऱ्या असतात, त्या वेळेतच आणि दिवसाच्या दिवसा पार पाडाव्यात, हाही त्याच्या मागे उद्देश असतो. फाशीच्या प्रक्रियेसाठी कारागृहातील अधिकाऱ्यांना देखील अनेक कारवाई पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे फाशी देण्याआधी आरोपीची वैद्यकीय तपासणी करावी लागते, त्यानंतर पोस्टमार्टम करावं लागतं, त्यानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यावा लागतो. या प्रक्रियेची नोंदणी अनेक रजिस्टर्समध्ये आणि नोट्समध्ये करावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेला दिवसभराचा अवधी जातो, त्यामुळे फाशीची वेळ ही सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्योदयाला ठरवली जाते. भारतात फाशी देणारे 2च अधिकृत जल्लाद आहेत, जे उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील आहेत. पश्चिम बंगालमध्ये 2000च्या दशकापर्यंत एक प्रसिद्ध जल्लाद असायचा, नटा मल्लिक म्हणून त्याला ओळखले जाते. त्याने आजपर्यंत 25हून अधिक लोकांना फाशी दिली आहे. 2004मध्ये धनंजय चटर्जी याला कोलकाता येथील रहिवासी नटा मल्लिकने अखेरची फाशी दिली होती. आणि दुसरा जल्लाद असा आहे, त्याचं नाव बाबू जल्लाद असं आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगात मुंबई हल्ल्यात पकडलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आली होती. त्याला फाशी देणाऱ्याचे नाव हे बाबू जल्लाद असे होते, मात्र त्याची ओळख कधी जगासमोर आली नाही. या फाशीसाठी जल्लादला 5,000 रुपये देण्यात आल्याचे त्यावेळीचे गृहमंत्री R. पाटील यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. याकूब मेमनलाही याच जल्लादने फाशी दिली होती. नाटा मल्लिक यांनी फाशी दिल्यानंतर दोरखंडाची विक्री केली. त्याने एक दोरखंड सुमारे 2,000 रुपयांना विकला. ज्यात जुन्या फाशीचे दोरखंड देखील होते. तो एक दोरखंड 500 रुपयांना विकत असे. नाटा मल्लिक हा पश्चिम बंगालचा एक सुप्रसिद्ध जल्लाद होता. तो फाशी दिल्यानंतर दोर सोबत घेऊन जायचा आणि असं म्हटलं जातं की या दोरीचे लॉकेट बनवून घातल्यानंतर नशीब बदलते, अशी एक अंधश्रद्धा आहे. त्यामुळे या दोराची विक्री खूप मोठ्या भावानं व्हायची. या नाटा मल्लिक या जल्लादचं 2008 साली निधन झालं आणि त्यानंतर त्याचा मुलगा मेहता हा जल्लादचं काम करतोय. सामान्यतः फाशी देणाऱ्यांची एक वंशावळ असते. नटा मल्लिकच्या आधी त्याचे वडील हेच काम करायचे.
नटा मल्लिक हा भारतात सर्वाधिक पैसे कमावणारा जल्लाद असल्याचे म्हटलं जातं. मित्रहो, हा झाला फाशीचा एकूणच प्रवास. फाशीची शिक्षा दिली कशी जाते, त्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी केली जाते आणि फाशीच्या शिक्षा दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर मृतदेहाचं कशी विल्हेवाट लावली जाते याबद्दलचा. मित्रहो, गेल्या काही वर्षांमध्ये असं एक मतप्रवाह निर्माण झाला आहे की फाशी ही खूप अघोरी शिक्षा आहे. त्यापेक्षा मृत्यूदंड किंवा देहदंड दिला जावा आणि अनेक देशांनी तो आजपर्यंत उचललासुद्धा आहे. मृत्यूदंड किंवा फाशीची शिक्षा ही शतकानुशतके दिली जाते. याबाबत अनेक वाद आहेत. फाशीची शिक्षा द्यावी की नाही यावर अनेक वेळा नेहमी चर्चा होते. या सगळ्यात अमेरिकेने काही वर्षांपूर्वी प्रथमच नायट्रोजन वायूने एका व्यक्तीला मृत्यूदंड दिला. यामुळे फाशीची शिक्षाबाबतची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. फाशीच्या शिक्षेच्या पद्धतीवर सुद्धा चर्चा सुरू झाली. जगभरात असे 58 देश आहेत जिथे आजसुद्धा गुन्हेगारांना फाशी दिली जाते. मात्र यापैकी अनेक देशांमध्ये जी फाशीची शिक्षेसाठी पद्धत जी वापरली जाते ती म्हणजे शूटिंग पद्धत. जगातील 73 देशांमध्ये गोळ्या घालून मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. या 73 देशांपैकी 45 देश असे आहेत की जिथे मृत्यूदंडाची शिक्षा लागू करण्यासाठी फक्त गोळीबाराचा वापर केला जातो. येथे गोळीबार पथक या शिक्षेची अंमलबजावणी करते. 33 देशांमध्ये फाशीची शिक्षा मृत्यूदंड देण्यासाठी वापरली जाते आणि यामध्ये भारत ह्या देशाचाही समावेश आहे, जेथे मृत्यूदंडासाठी फक्त फाशीची शिक्षा वापरली जाते. असे 6 देश आहेत जिथे दगड मारून मृत्यूदंड दिला जातो. तर 5 देश असे आहेत की मृत्यूदंडाची शिक्षा ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. असे 3 देश जगाच्या पाठीवर आहेत की जिथे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी शिरच्छेद केला जातो. जगातील 58 देश मृत्यूदंड देण्यामध्ये पुढे आहेत. तर 97 देश असे आहेत की जिथे ही शिक्षाच रद्द करण्यात आलेली आहे. अनेक देश असे आहेत की जिथे फाशीची शिक्षा फक्त युद्धादरम्यान दिली जाते. अफगाणिस्तान आणि सुदानमध्ये मृत्यूदंडासाठी गोळीबार, फाशी आणि दगडफेकीचा वापर केला जातो. इजिप्त, इराण, कुवेत, युगांडा, सिरिया आणि भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशमध्ये गोळीबार तसेच फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. भारताबरोबर झिम्बाब्वे, दक्षिण कोरिया, झांबिया, टांझानिया, बोत्सवाना, बार्बाडोस, मलेशिया या देशांमध्ये फाशीची शिक्षा दिली जाते. चीनमध्ये फायरिंग आणि इंजेक्शन या दोन्ही पद्धतीचा मृत्यूदंड देण्यासाठी वापर केला जातो. आर्मेनिया, घाना, इंडोनेशिया, चिली, बहरीन, थायलंड, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि येमेन यासारख्या देशांमध्ये गुन्हेगाराला गोळीबार करून मृत्यूदंड दिला जातो. फिलिपिन्समध्ये फक्त इंजेक्शनद्वारा मृत्यूदंड दिला जातो. मित्रहो, ही होती फाशी आणि मृत्यूदंड या शिक्षेची अंमलबजावणी कशी होते. देशात सध्या फाशी आणि फाशीला विरोध का होतो आहे या सर्व गोष्टींची माहिती देणारा हा व्हिडिओ होता. आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट्स करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका. पुन्हा एकदा भेटू परत एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.